एकनाथ शिंदेची देखील आज तोफ धडाडणार आहे। 2022 मध्ये शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांचा हा आता चौथा मेळावा आहे, दसरा मेळावा आहे। इथे देखील गर्दी दिसते। एकनाथ शिंदे आज काय बोलणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची या निवडणुकीची झालर या मेळाव्याला आहे, त्यामुळे दोन्ही मेळाव्यातून कार्यकर्त्यांना काय संदेश दिला जातोय ते बघणं महत्त्वाचं आहे। अशा पद्धतीचे हे पोस्टर देखील आहे त्या सगळ्यांच्या हातामध्ये पाहायला मिळतात। बाळासाहेब ठाकरे यांचं दैवत अशा पद्धतीचे आपण बघतोय की एकनाथ शिंदेंचे मुखवटे देखील काहींनी घातलेले आहेत, काहींनी आपल्या हातात पोस्टर्स घेतलेले आहेत। एकनाथ शिंदेंच्या नावाचे पोस्टर्स आहेत। आझाद मैदानावर मागच्या वर्षी शिंदे सेनेचा मेळावा झाला होता, मात्र यावेळी पावसाचं सावट असल्यामुळे गोरेगावच्या नेस्को सेंटर इथं एकनाथ शिंदेंचा हा मेळावा होतोय। आता शिवसेनेवर उद्धव ठाकरे तर इकडे नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार आहे। दोन्ही मेळाव्यातून कार्यकर्त्यांना काय संदेश दिला जातो, काय विचारांचं सोनं लुटलं जातं ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। आमचं दैवत आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो घेऊन अनेक कार्यकर्ते गोरेगावच्या या नेस्को सेंटर इथं आलेले आहेत। शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंचा मेळावा होतोय, तर इकडे गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार आहे। शिंदे सेनेचे अनेक कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी या मेळाव्यासाठी दाखल झाले। शिवसेनेचे 2 मेळावे आज मुंबईत होत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।